साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मूर्तिजापूर येथे विनम्र अभिवादन। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मूर्तिजापूर येथे त्यांना आदरांजली वाहण्यात आली। बस स्टँड परिसरातील आणि आठवडी बाजारातील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ सकल मातंग समाज आणि विविध राजकीय पक्षांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे हे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते। ते एक विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जातात। त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी अशोक थोरात, विलास सावळे, गोपाल पवार, निलेश खडसे, भारतीय जनता पार्टीचे मूर्तिजापूर शहर अध्यक्ष हर्षल साबळे, शहर सरचिटणीस अविनाश आवले, अमोल पिंपळे, शिवसेना, ठाकरे गट, शहर प्रमुख बाळासाहेब खांडेकर, अभिजित देशमुख, आकाश वानखडे, मंगेश वाडेकर, किशोर भगत, सुरेश थाटे, अक्षय गवई, आदित्य खंडारे, विशाल तातोड यांच्यासह समस्त मातंग समाज आणि विविध पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे कशामुळे सांगायचं काम नाही। ज्या अण्णाभाऊंनी दीड दिवस शाळा शिकवून आपल्याला अनमोल संदेश दिला, त्यांच्या पुण्यतिथी आहे। पुण्यतिथीनिमित्त आपण एकत्र सर्वप्रथम आज या ठिकाणी लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मी त्रिवार अभिवादन करतो। आणि आज त्यांचा 1 ऑगस्ट 1920 रोजी थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा सांगली जिल्ह्यातील वटेगाव इथे जन्म झाला व त्यांचा मृत्यू 18 जुलै 1969 मध्ये झाला। अवघ्या 49 वर्षाच्या कारकिर्दीत ना शिक्षणाची कास ना संपन्नता अशी कुठलीच पूरक परिस्थिती नसताना, 18 विश्व दारिद्र्य घरी असताना, जातीला कोणतीही दलित वस्तीतली कोणतीही सुविधा नसताना अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून जी एक सामाजिक क्रांती घडवून आणली। खरोखर अशा थोर पुरुषाला आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि अशा थोर पुरुषास सदोपयोगी आम्ही स्मरणात ठेवू अशी ग्वाही देतो। व अण्णाभाऊ साठे आज आपल्यातून जरी गेले असतील परंतु त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ते जिवंत आहेत। अण्णाभाऊ साठेंनी जगी घालून गेले गाव असे सांगून गेले भीमराव। कुठलाही बदला जर घ्यायचा असेल तर तो मारामारीनं अथवा खुनाखुनीनं घेऊ नका, शिक्षणाची कास धरा, प्रगती करा असा आपल्या पूर्ण दलित समाजाला उद्देश दिला आणि त्या उद्देशाचे आपण आज त्यांच्या स्मृतिदिनी कटाक्षाने पालन करूया अशी ग्वाही घेऊ व माझे श्रद्धांजलीपर स्मृतिदिनापर 2 शब्द